हॅलो हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये. ओके, सो आज मी एकटी स्टार्ट करत आहे. पंकज गेलेला आहे ऑफिसला. आज माझं वर्क फ्रॉम होम आहे. माझं काम झालेलं आहे आणि माझं जेवण सुद्धा झालेलं आहे. मला फ्री टाइम आहे आणि मला अजून एक काम करायचं आहे. तर मग विचार केला की मी तुम्हाला पण दाखवून देऊ ना ते काय आहे. तर सो दाखवूया का सध्याच. ओके, सो मी बॅक स्टोरी सांगते याची. काल आम्ही गेलो होतो. पंकजला मला गिफ्ट द्यायचं होतं. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तर बघितलंच काय काय त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. सो गाईज, मी करणार होती बाल्कनी साफ, कारण तिथे खूप सारे प्लांट्स आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जे आणलेले ते नवीन प्लांट्स आहेत त्याला व्यवस्थित हे पण करायचं आहे, काय म्हणतात, व्यवस्थित प्लांट पण करायचं आहे, प्लांटिंग पण करायची आहे त्याची. आणि एक तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हा एक आणलेला. इथे आम्हाला टेबल आणायचा होता. नवीन सेटअप होतं म्हणून दाखवलं नाही, म्हणजे नवीन घर शिफ्ट केलेलं आहे म्हणून. आणि पंकज बलून्स काढू देत नाहीये कारण त्याची खूप मेहनत आहे म्हणते त्याच्या मागे. सो ते काढू दिलं नाहीये. ही सेकंडली हा एक आहे. हा पण आणलेला आहे. समथिंग प्राइस नाही माहिती. आणि इकडे अजून एक एक झाड जे आहे ना ते इतकं सुंदर आहे आणि त्याची स्मेल पण खूप छान येते. हा वाला फोकस नाही होत का? ओके, हा वाला आहे. आणि हा त्यांनी मला फ्रीमध्ये दिलेला आहे कारण आम्ही खूप झाडं घेतली त्यांच्याकडून. हे तर होतं पण हे काय माहिती यार, याचं काहीतरी आहे झोल. होत नाहीये ते व्यवस्थित, जगत नाहीये. हे पण कालच आणलंय. आणि अजून कुठे गेलं हे वालं. हे आय थिंक कशाचं आहे, काय माहिती कशाचं तरी आहे. याची पण स्मेल खूप छान येते. पडतात सुद्धा या लोक. हे मला सगळ्यात फेवरेट होतं माझं, म्हणून हे घेतलं. आणि हे पण, हे मधुकामिनी आहे. याची स्मेल खूप छान येते जेव्हा फ्लावर्स येते. सो माझी बाल्कनी काहीतरी अशी आहे. सॉरी, हे जरा साईडनी करते, ओले झालं होतं. आणि पाऊस सुद्धा आहे. तरी हे हत्यारा घेऊन आलेली आहे गार्डनिंग साठी. आणि मला हे याच्यामध्ये टाकायचं आहे. अबे हे थांब. आणि याच्यात ऑलरेडी एक प्लांट होता, सो मला आता ते काढायचं आहे. आणि कसं काढावं आता. बापरे, हे मला काहीतरी 399 ला मिळालेलं आहे. हे सगळं म्हणजे याच्यामध्ये बघा, हे आहे, हे पण आहे, त्याच्यानंतर हे पण आहे आणि हे आहे. याचे नाव मला माहिती नाही. हे पण आहे. आणि आता हे कशाने काढतात. आय एम इंडिपेंडंट गर्ल. पण अबे काढतात कसं यार. वेट करू का मी पंकज साठी, कारण हे निघतच नाहीये यार. पण त्याला मी खूप तोऱ्यात म्हटलं होतं, जा, मला तुझी गरज नाहीये आणि मला लागत आहे गरज. कसंही कर, तिथे ठेवून दे. हा गाईज गाईज गाईज, आहे इथं इंडिपेंडंट वुमन. इंडिपेंडंट इंडिपेंडंट इंडिपेंडंट. कचरा विकायला जात होता का आधी. हो, थँक्स. कचरा ले लो, ले लो. अलेक्सा, बैरी अलेक्सा. मला खरंच पाहायचंय रिपोर्ट म्हणजे काय. अरे, अरे उरे नको करू, रिपोर्ट मोबाईल म्हणजे घे. आराखडा. च्या गावात आराखड्यानं म्हणजे नंबर असते. हे? हो. नंबर म्हणजे आराखडा असतो का? हा, अंक काय राहतं मग? ते नाही, एक आराखडा द्या म्हणजे एक रिपोर्ट द्या. व्हॅल्यू द्या. गाईज, तुम्हाला सांगतो मी, कोणीतरी इंडिपेंडंट वुमन म्हणून इथं होतं. मला काय कोणाची गरज नाही म्हणे. मी बघितलं ते व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मला काय कोणाची गरज नाही म्हणे. मी एकटी पण करू शकते म्हणे. तू चला मधा डुंकत डुंकत. मी आलोच नाही, त्यांना पण माहिती तू बोलवलं मला. कधी खोट्या. हा, मी नव्हतं बोलवलं, स्वतः आला. वेदर बघ बाहेर, त्यांना वेदर दाखवायचं का, किती छान आहे बघ. सही एकदम दवबिंदू लागलेले आहेत. काय
दवबिंदू म्हणजे माहिती आहे का तुला काय असते? काय असते? ते जे हे पार्टी हे टिंब पडलेले ना झाडावर, हे बघ याला दव म्हणतात. हे बघ आईस, याला हे हे जे आहेत ना हे ते दव. पाण्याचे ड्रॉपलेट्स आहेत ते येड्या. हा, मग पाण्याच्या ड्रॉपलेटला दव बिंदू म्हणतात. दवबिंदू म्हणजे सकाळी वाफेने आलेलं जे पाणी झालेलं असते त्या वाफेचं, त्या ते पाण्यावर पडल्यावर त्याला दवबिंदू असं म्हणतात. मी म्हणत होते मोतीबिंदू. गायस तुम्हाला ना खूप असं भारी कंटेंट भेटणार आहे आता, कारण आमच्या काय लागलं ना येड्या? हे हो मग कशाला मध्ये मध्ये करते शायनी शायनी पोट्टी होय का तू? मी ना जस्ट मी आता एडिटिंग करताना बघत होती, एक इश्यू आलेला आहे ऑटो ट्यूनचा, तर त्याच्यामुळे ना थोडासा आवाज असा घुमल्यासारखा येत असेल, येते तुम्हाला, त्याच्या पुढे इश्यू आहे तो. सो नेक्स्ट टाइम आम्ही नक्की लक्षात ठेवू की असं काही इश्यू यायला नको आहे, आम्ही याची नक्की काळजी घेऊ. बट येस, पुढे बघा आता. ओके, हे बघ मी काय सांगतोय, काय? ओ मॅडम ते तिकडे गेलं, छान केलं तुम्ही, पण हे दोघी समोर लावू तिथं. अरे समोरून ते वरून पाणी येते ना, माती धुडूम 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 उडते. याची नाही उडणार एवढी माती. उडतं माहितीये का, हे इकडे, कारण तिथे पाणी सांडतं त्याच्यामुळे. हो, ठीक आहे. हे उचल ना इकडे बाळा, इकडे उचल ना ते. हे पुढे ठेवायचं हे सरक आहे का तिथे जागा? इथे दोन ठेव, इथे दोन. तो मग्गा तिकडेच जाऊ दे ना वरती. मग्गा नाही आहे तो पहिले तर, मग काय ते आणि त्याला जास्त पाणी नसतं पाहिजे म्हणून मी ते ठेवलं नाही. मला हे सांग, ह्या दोन कुंड्या काय कामाच्या आता? याच्यात उद्या आई झाडं आणायला तेव्हा लागतील, हा. बरोबर? मग त्या इथं ठेवून देऊ सध्या, आणि ह्या पण मग कुंड्या नाही ना, मग उद्या पुन्हा तेच काम करायचे आहेत का आपल्याला? हे बाहेर काढूनच काही बोला. जेवढा डिस्कशन करते ना तो पूर्ण प्रॉपर भिडे आहे तो, भिडे. भीड़ है, राखो का तेरे को भीड़ है. ओए भिड़े. अब बोल, अब बोल. कुठेही करू असं करू. ए यार धुवा लागतं ना ते. कायसाठी आणलंय मध्ये? थांब तू जरा शांत राहा, मी तुला जे सांगतो ते काम ऐक तू मी माझं. ऑब्झर्व करतो फक्त, मी खूप थकलेलो आहे. असं करतो तू? मग जसं मी बोलली की एडिटिंग माझ्या हाती आहे, आणि मला जर पंकज चिडवत असेल तर मी ते टाकणार नाही. सो हिअर इट इज. तो मला मागून चिडवत होता आणि आता ते मी टाकणार नाही आहे, कारण ते थोडंसं रिस्की आहे, कारण ते यूट्यूबवर आहे म्हणून. पण मी आता तुम्हाला बोर नाही होते ना, थोडंसं स्पेशल डबिंग करणार. ऐकायचं आहे का? चला, नाही ऐकत मी. बाय बाय. सो गाईज, थांब एक मिनटं, लाईट लावते. अशा प्रकारे आमची बाल्कनी झाली आहे सेट. आमचे प्लांट्स जवळून दाखवते थोडं. यार प्लांट्समुळे खूप छान वाटते. बट एनिवे, हे मधुकामिनी, याचे फ्लावर्सची वाट बघत आहे. हे फक्त लवकर यावे असं मला वाटते. आणि ही तुळशी, ही पण छान येते आता. येस. सो आमचे सर असे बसलेले आहेत मस्त, डोला रे डोला. चला आता कुठे जायचं आहे का? कुठे जायचं आहे? काय म्हणजे? कशासाठी जीमेल? नाही बा, तुझी जर स्पेस नव्हती ना वाटते, पण तरी मी डिलीट नव्हता केला. दिसतंय कमी स्टोरेजचा मोबाईल घेतल्यावर असाच इश्यू येणार ना, मग काही ना काही तर डिलीट करावं लागणार ना, म्हणून मी जीमेल डिलीट केलं. आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. गाईज, मी पण आलोय, मला पण बघून या. माझा नवरा. ओके, तर मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही ना सगळे खूप छान आहात, खूप सुंदर आहात. फक्त आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, हीच आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे. ठीक आहे?
येस. आणि तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकतात, तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग काय आणू शकतो, काही चॅलेंज करू शकतो का, किंवा काही असं बाहेरचं आउटिंग वगैरे दाखवू शकतो का, ते तुम्ही सांगा. आम्ही मोस्टली आता सध्या तरी पावसामुळे आम्ही घरातलेच ब्लॉग बनवतोय, ठीक आहे. पण आमच्या डोक्यात एक गोष्ट आहे की एक असं मी एक व्लॉगर बघितलं होतं जे फूड फाटाफाटी असं काहीतरी करत होता. म्हणजे तिथे जाऊन एक असं काय म्हणतात त्याला, एक फेमस अशी जागा निवडून काढायचा की म्हणजे खूप हाईप आहे त्याला, आणि त्याची टेस्ट सांगायचा तुमच्या ऑडियन्सला की कसं आहे कसं नाही. आणि तसं आम्ही ट्राय करायचा विचार करत आहे. म्हणजे काय करायचं, चीट काढायची एक, त्या म्हणजे असे खूप सारे फेमस प्लेसेस घ्यायचे पुण्यामधले आणि त्याच्यातली एक चीट काढायची. दर सॅटर्डेला मे बी किंवा 3 व्लॉग नंतर एक व्लॉग तो राहील. तर त्याच्यामध्ये काय होतं, एक चीट काढायची, एक फेमस प्लेस, आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा कोणकोणते फेमस प्लेसेस आहे. सध्या तर आम्ही काढू, बट तुम्ही पण सांगा. ती चीट काढल्यावर आम्ही तिथे जाऊ, खाऊ, टेस्ट करू की कसं आहे कसं नाही, आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ. ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ. रिव्ह्यू फक्त नाही, ऑनेस्ट. तुम्ही ठीक आहे, बघू आता पुढच्या ब्लॉग स्वतःची केस ओढणार आहे. असं मी माझंच ओढलंय, पण ते तुझे ओढल्या गेले, ठीक आहे. तर मी येस, आतासाठी बाय बाय. आणि आमचं इंस्टाग्राम सुद्धा आहे. मी याच्यात तुम्हाला असं असं इथं थांबतो, इथं इथं नाही, असं माझ्या कुठंच नाही देणार आहे मी. मला एवढी एडिटिंग येत नाही. ते काम करा तुम्ही, आमच्या बायो मध्ये आहे, त्याच्यामध्ये आमची इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन सुद्धा फॉलो करा. ठीक आहे. या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा इंस्टाग्रामची लिंक भेटेल तुम्हाला, डोंट वरी. ओके. आणि येस, आता इथे तर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय गाईज. बाय बाय. बाय 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 बाय. थांब. अरे अंग नको मार खाशील शेंड्या. बघा, आत्ता भेटला आपल्याला. सोडणं झोपू दे ना मला चुपचाप. आता झोपला होता याला घेऊन. चुप बस.